सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय अण्णाभाऊ. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण अ ब गट हा मुद्दा अतिशय गंभीर झालेला आहे. हा प्रश्न आणि या सरकारला हेच पाहिजे होतं की बौद्ध समाज आणि मातंग समाज या दोघांची ताकद खूप मोठी आहे आणि या दोघांना कशा प्रकारे या दोघांमध्ये दरी निर्माण करता येईल यासाठी काही 4-5 नेते हाताशी धरून त्यांना पैसे पाणी पुरवून हा आरक्षण उपवर्गीकरणाचा डाव टाकण्यात आलेला आहे. माझी एससी समाजातील 59 जातीला विनंती आहे, मातंग बांधवांना देखील विनंती आहे की बाबासाहेबांनी आरक्षण देता वेळेस बौद्ध समाज संख्येने जास्त आहे म्हणून त्यांना जास्त आरक्षण, मातंग समाजाची लोकसंख्या कमी आहे म्हणून त्यांना कमी आरक्षण, ढोर चांबार इतर जेवढ्या एससी कॅटेगरी मधले जाती आहेत त्यांची लोकसंख्या कमी आहे म्हणून त्यांना कमी आरक्षण, अशी असमानता बाबासाहेबांनी दाखवली नाही. तर बाबासाहेबांनी त्याही वेळेस आरक्षण देताना समानता दाखवली. बौद्धांची संख्या जरी जास्त असली तरी त्यांना 13% आरक्षण, मातंग समाजाची लोकसंख्या जरी कमी असली तरी त्यांना 13% आरक्षण, ढोर चांबार यांची जरी लोकसंख्या कमी असली तरी त्यांना 13% आरक्षण, एससी कॅटेगरीमधील 59 जातींना 13% आरक्षण दिलेलं आहे. म्हणून माझी मातंग बांधवांना विनंती आहे की आपल्याला देखील 13% आरक्षण आहे. आपण या 13%चा फायदा घ्यावा आणि ह्या RSS भाजपच्या डावाला बळी न पडता वाद निर्माण करू नये. बौद्धांनी अण्णाभाऊविषयी चुकीचं बोलू नये आणि बाबासाहेबाविषयी तर कोण्याच हरामखोरांनी चुकीचं बोलू नये. कारण की 4-5 नेत्यांनी बाबासाहेबांना जरी स्वीकारलं नाही तरी पूर्ण विश्वानं बाबासाहेबांना स्वीकारलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि बाबासाहेबांविषयी चुकीची गरळ ओकणाऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून की आम्ही आंबेडकरवादी आहोत. आमचा झेंडा निळा आहे आणि निळ्या झेंड्याचा आणि त्या खालच्या दांड्याचा कशा प्रकारे वापर करायचा ते आम्हाला चांगलं माहिती. मुद्दामून हा महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण केलाय की बहुजनांची ताकद विभागायची, दलितांची शक्ती कमी करायची. मात्र हे अजिबात होणार नाही. अरे बाबासाहेबांविषयी चुकीचं वक्तव्य करताना आपण जरा विचार केला पाहिजे की बाबासाहेबांविषयी चुकीचं बोलणं म्हणजे आपण सूर्यावर थुंकतोय आणि सूर्यावर थुंकल्यानंतर ती थुंकी कुणाच्या तोंडावर पडते आपल्याला माहिती आहे. बाबासाहेबांच्या घराण्याविषयी कोणी काहीही बोलतंय, आम्ही सहन करतोय. जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर ठरवलं तर मग बौद्ध समाज संख्येनंही जास्त आहे, शिक्षणाने जास्त आहे आणि सगळ्याच गोष्टीत जास्त आहे. मग आम्हाला कुणाची कशी आंबळगा ढिली करायची ते आम्हाला माहिती आहे. मात्र आम्हाला माहिती आहे आमचा लहान भाऊ, आमचा मातंग समाज हा भोळा भाबडा समाज आहे, हा अंधश्रद्धेमध्ये गुंतलेला समाज आहे. माझी विनंती माझ्या लहान मातंग बांधवांना की आपण आपले लेकरं शिकवावेत, अंधश्रद्धेतून बाहेर पडावं, या 13% आरक्षणाचा फायदा घ्यावा. तुम्हाला 1-2 उदाहरणे देतो. प्रशांत रणदिवे नावाचा मुलगा आहे मातंग समाजाचा. तो लंडनमध्ये मास्टर डिग्री करतोय पूर्ण. त्यांनी बाबासाहेबांना आपला आदर्श मानला. आमच्या पुण्यामध्ये आयुक्त आहे समाज कल्याणचे लोंढे साहेब, यांची विचारधारा जरा आचरणात आणा. अरे हे देखील मातंगच आहेत. मात्र यांनी सर्व श्रेय बाबासाहेबांना आणि आंबेडकरी चळवळीला दिलेलं आहे. म्हणून ते शिकले सवरले, बाबासाहेबांना डोळ्यासमोर ठेवलं म्हणून शिकले आणि अधिकारी आहेत. उद्या प्रशांत रणदिवे देखील हा खूप मोठा माणूस होईल. अरे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमच्यासाठी महत्वाचे आहेत ना, महापुरुष आहेत ना. अरे पोचीरामजी कांबळे यांचा अभिमान आम्हाला आहे ना.
आहेत ना शेकडो मातंग समाजातील नेते जे की निळ्या झेंड्याखाली आलेत. आपण कधी येणार आहात? ठीक आहे, तुमची ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे, तुम्हाला यायचं नाही यायचं, मात्र बाबासाहेबाविषयी कुणी चुकीचं उद्गार काढू नका, त्यांच्या घराण्याविषयी कुणी चुकीचा उद्गार काढू नका. नाही तर आमच्यासारखे काही कार्यकर्ते काही कारणास्तव शांत बसलेले असतात, मात्र ज्यावेळेस मग आंबेडकर घराण्यावरती बाबासाहेबांचा प्रश्न निर्माण होतो, मग त्यावेळेस आमच्यासारखे देखील मग बाहेर पडतात आणि मग जिथं टेकल तिथं टेकल. अरे हा उपवर्गीकरण आरक्षणाचा मुद्दा 59 जाती आहेत SC कॅटेगरीमधील, मात्र एकच समाज का पुढे येतोय? आणि बरं यांच्यातले 4-5 नेते हे सगळे भाजपचेच आहेत, आमदार असतील, RSSच्या कार्यक्रमाला जाणारे असतील, हेच का आहेत? का आंबेडकरवादी नेता एखादा पुढे आला नाही आतापर्यंत? आता येतात आहे, समजा समाज त्यांच्यासोबत राहत नाही असं त्यांना वाटतंय म्हणून. मात्र हा जो डाव टाकलेला आहे, हा डाव आम्ही सक्सेस होऊ देणार नाहीत. आम्ही आमच्या लहान मातंग बांधवांना सोबत घेऊन वस्तीवाड्यामध्ये जाऊन शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटवून सांगू आणि आपल्या आपसामध्ये वाद निर्माण करू नका हे देखील आम्ही पटवून सांगू. आता तुम्ही म्हणत असाल तुमचं आरक्षण उपवर्गीकरणाविषयी काय मत आहे, तर मी सरळ सांगतो, या आरक्षण उपवर्गीकरण अबकड हे होऊ नये, याला माझा विरोध आहे. होऊच नाही. हे आमच्या सर्व SC समाजासाठी धोक्याची घंटा आहे. कारण की आता सर्व 13% सर्वांना 13% आरक्षण आहे, मात्र विभागले गेल्यानंतर याचा फायदा आणि तोटा हा कोणाला होणार आहे आपण समजून घ्या. आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध दर्शवतो. परत एकदा वारंवार मी मातंग बांधवांना कळकळीची विनंती करतोय की आपण या 2-4 नेत्यांच्या नादाला लागून बौद्धांपासून दूर जाऊ नका. कारण की आपण कोणत्याही शहरात गेलोत, ग्रामीणमध्ये गेलोत, आमचा महारवाडा आणि तुमचा मांगवाडा, आपण दोघच भाऊ एकमेकाला आहेत. कुणावर अन्याय झाला तरी आपणच आहेत. त्यासाठी ह्या भाजप RSSच्या नादाला लागू नका, बौद्धांना अंगावर घेऊ नका, आंबेडकर घराण्याविषयी चुकीचं बोलू नका, बाबासाहेबांविषयी चुकीचं बोलू नका. आणि बौद्धांनाही सांगू इच्छितो की आपण देखील अण्णाभाऊ असतील, महापुरुष असतील, कुणी बोलत नाही मला माहिती, कुणीच कुणाच्या महापुरुषांविषयी चुकीचं बोलू नका. हा आरक्षण मुद्दा म्हणजे फक्त मातंग आणि बौद्धांमध्ये दरी निर्माण करण्याचा मुद्दा आहे, हे लक्षात ठेवून आपण वागलं पाहिजे आणि बोललं पाहिजे आणि पोस्ट केली पाहिजे. परत एकदा सांगतो, या आरक्षण उपवर्गीकरणाला माझा विरोध आहे. जय भीम, जय शिवराय, जय अण्णा.